असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका। तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। तर आज जयपूर फिरायचा आपला दुसरा दिवस आहे आणि आजच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात आपण केलेली आहे जंतर मंतरपासून। ॲक्च्युली काल आपल्याला यायचं होतं, पण आपल्याला आमेर महलमध्येच खूप असा उशीर झाला। तर आज आपण पाहणार आहोत जंतर मंतर। तर पाहू शकता हे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे 2010 पासून आणि याची माहिती ना इथे हिंदीमध्ये दिलेली आहे। तर व्हिडिओ पॉज करून ती नक्की वाचा आणि व्हॉइस ओव्हरमध्ये जशी माहिती मला समजेल तशी मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। तर चला आजच्या जंतर मंतरच्या भ्रमंतीला सुरुवात करूया। जंतर मंतर अथवा यंत्रमंदिर हा खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी बांधल्या गेलेल्या वास्तू आहेत। इसवी सन 1724 ते 1735 या दरम्यान जयपूरचे महाराजा जयसिंग यांनी भारतातील दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी व मथुरा या 5 शहरांमध्ये या वेधशाळा बांधल्या आहेत। याचा मुख्य उद्देश खगोलशास्त्रीय तक्ते तयार करून सूर्य व चंद्र आणि इतर ग्रहांच्या गतीचे निरीक्षण, गणित व भाकीत करणे हा होता। सवाई जयसिंग महाराज ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक होता। निरीक्षणासाठी लहान व सुवाह्य धातूची उपकरणे त्या काळी होती, पण त्यांचा लहानपणा, सूक्ष्मतेचा अभाव व होणारी झीज हे 2 लक्षात घेता त्याने मोठमोठी दगडविटांची वेधयंत्रे बनवली। दुर्बिणींच्या पूर्वकाळामध्ये नुसत्या डोळ्यांनी पण सूक्ष्मपणे ज्योतिष विषयक वेध घेण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात वेधशाळा निर्माण करण्याचा प्रयत्न हा भारताचाच झालेला दिसतो। तर मंडळी, आता मी आहे जंतर मंतर येथे आणि जंतर मंतर हे जर तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजी आणि जे सौरमंडल जो विषय आहे त्याच्यामध्ये जर इंटरेस्ट असेल ना, तर हा संपूर्ण जंतर मंतर एरिया तुमच्यासाठी म्हणतात ना एक स्वर्गच आहे। कारण इथे सूर्यापासून वेळसुद्धा काउंट केलेली आहे आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत। इथे जर तुम्ही गाईड केलात तर इथे गाईड चार्जेस आहेत 200 ते 400 रुपयामध्ये। तर त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण या जंतर मंतर माहिती दिली जाईल आणि हे वर्ल्ड हेरिटेज सेंटर आहे 2010 पासून। तर खूप सुंदर आहे आणि जर तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये इंटरेस्ट असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायला खूप मजा येईल आणि सगळं खूप इंटरेस्टिंग आहे, खूप इंटरेस्टिंग आहे। आता हे तुम्हाला जे समोर सगळं स्ट्रक्चर दिसतंय हे दिसायला आता सेम आहे, पण हे प्रत्येक राशीनुसार बनवलेलं आहे। म्हणजे सूर्याच्या इफेक्टमुळे प्रत्येक राशीवर कसा काय इफेक्ट होईल तर ते थोडक्यात इथे दाखवलं आहे। याची डिटेल माहिती तुम्ही गाईड घेतलात तर नक्कीच तुम्हाला इथे डिटेल माहिती मिळेल। खूप सुंदर आहे। तर मस्त असं जंतर मंतर पाहून झालेलं आहे आणि वरच्यावर सुद्धा जर तुम्ही पाहिलात ना ते अर्धा ते पाऊण तास लागेल आणि इन डिटेल जर गाईड घेऊन माहिती घेऊन जर तुम्ही पाहायला गेलात तर तुम्हाला एकंदरीत 1 ते 1.5 तास तर लागेलच। आणि सुंदर असं आहे। जर तुम्हाला या आकाशातील ताऱ्यांविषयी जर माहिती पाहिजे असेल आणि या सूर्यमंडळाने आपल्या राशीवर कशी काय, जीवनावर कसे काय परिणाम होत असतात आणि त्यावेळेस हे सगळं बनवलेलं, तर काय मेंटॅलिटी, काय डोकॅलिटी असेल यार, जबरदस्त, हॅट्स ऑफ, भारी। तर आता आपण जंतर मंतर पाहून झाले
तर आता आपण जातोय सिटी पॅलेस बघण्यासाठी. तर व्हिडिओ स्टार्ट टू एंड नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी आता आपण सिटी पॅलेसच्या तिकीट काउंटरच्या इथे आहोत आणि काल जेव्हा आपण अंबर पॅलेस आमेर फोर्टकडून जेव्हा कंपोजिट तिकीट घेतली होती म्हणजे दोघांची 422 तर त्याच्यामध्ये काही प्लेसेस इन्क्लूड होत्या त्या मी तुम्हाला दाखवतो. तर 422 दोघांची टोटल 844 आणि याच्यामध्ये अंबर पॅलेस म्हणजेच आमेर फोर्ट, त्याच्यानंतर सेंट्रल म्युझियम, अल्बर्ट हॉल, हवा महल, इसारला जयपूर मेट्रो, कालादीर्घा, जंतर मंतर आता आपण जाऊन आलो होते, नाहरगढ़ फोर्ट, सिसोडिया, राणी गार्डन आणि विद्याधर गार्डन. तर याच्यामध्ये सिटी पॅलेसची तिकीट नाही आहे. तर सिटी पॅलेसची तिकीट 300 रुपीज आहे पर पर्सन. आता ती आपण काढलेली आहे आणि याच्यापैकी जर तुम्हाला जास्त प्लेसेस फिरायचे नसतील तर इंडिव्हिज्युअल तिकीट काढा, नाहीतर कंपोजिट तिकीटसुद्धा तुम्हाला म्हणजे फक्त लाईनपासून तुम्हाला वाचवते. आता ह्यातले काही प्लेसेस जर मिस झाले तर तो तुमचा लॉस आहे. तर हे आहेत सिटी पॅलेसचे तिकीट्स सवाई जयपूर आणि ते काय पॅम्पलेट आहेत ना, हे माहितीसाठी पॅम्पलेट आहेत तर ते बघूया. या सिटी पॅलेसमध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला कुठे फोटो काढले पाहिजेत, कुठे व्हिडिओ काढले पाहिजेत याची माहिती देतात. तर इथली जी 3-4 ठिकाणं आहेत तर इथे व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नाही आहे. तुम्ही या बाहेरच्या जागेमध्ये मस्त फोटो काढू शकता आणि मस्त असं एन्जॉय करू शकता. तर आपल्याला जितकं काय दाखवता येईल तितकं आपण नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू. तर हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड शेवटपर्यंत नक्की पहा. तर सिटी पॅलेसमध्ये एंटर केल्यानंतर सुरुवातीला समोरच लागते टेक्स्टाईल गॅलरी. तर या टेक्स्टाईल गॅलरीमध्ये 1750 म्हणजे 17व्या शतकापासून 18व्या शतका 19व्या शतकामध्ये कोणत्या राजाने काय काय कपडे घातले, त्यांची अंगवस्त्र संपूर्ण इथे दिलेली आहेत. त्यांचे रुमाल, हात रुमाल, उन्हाळ्यात कोणते कपडे घालायचे, थंडीत कोणते कपडे घालायचे, त्यांचे चादर, गालिचे. आणि इथे कसं आणि या राजस्थानमध्ये पूर्वीपासूनच ब्लॉक प्रिंट म्हणजे असे छापील ठोकळे असतात. तर संपूर्ण डिझाईन हे नॅचरल कलर्स वापरून केलेलं आहे आणि आतमध्ये फोटोग्राफी तर अलाउड नाही आहे. तर तुम्ही इथे आलात तर हे नक्की बघा. म्हणजे 200 ते 300 वर्षांपूर्वी महाराजांनी घातलेले इकडच्या राजा म्हणजे जे कोणी असतील त्यांनी घातलेले कपडे आणि त्यांची हाईट 6.5 फूट 60 फूट म्हणजे ते कपडे आपल्याला असे बघावे लागतात. तर एकदम भारी आहे. तर आता आपण पुढचं बघूया काय बघायला मिळतं. जयपूरमधील हा सिटी पॅलेस 1729 ते 1732च्या दरम्यान महाराजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी बांधला होता, जो काचवाहा राजपूत कुळातील होता. ते जयपूर शहराचे संस्थापक सुद्धा होते. सिटी पॅलेस हे असे वास्तुशास्त्रीय आश्चर्य आहे जे एकदा जयपूरच्या महाराजाचे प्रशासकीय आसन म्हणून 1949 पर्यंत कार्यरत होते. जयपूरमधील हा सिटी पॅलेस म्हणजेच राजवाडा हे पर्यटकांचे लोकप्रिय आकर्षण आणि शहरातील एक महत्त्वाचे ठिकाण बनले आहे.
तर इथे आतमध्ये सिटी पॅलेसमध्ये शॉपसुद्धा आहेत. तुम्हाला टी शर्ट वगैरे काय घ्यायचं असेल तर, ज्वेलरी वगैरे घ्यायचं असेल तर, आणि जुन्या काळातल्या तोफा पण इथे आहेत. त्याच्यानंतर संपूर्ण असं सिटी पॅलेस खूप सुंदर आहे. तर मंडळी, हा जो तुम्ही बघताय तो 300 वर्ष जुना, सकाळी 10 वाजल्यापासून आपण पूर्ण जयपूर फिरायला घेतलंय. तर आता 2 पॉईंट पाहून झाले. तर आता जबरदस्त भूक लागले. तर इथलं लोकल फूड आपण ट्राय करतोय. पापडी चाट, समोसा चाट. त्याच्यामध्ये तुमचे दुपारचे पैसे पण वाचतील आणि पोट पण भरेल. डायरेक्ट संध्याकाळी दाबून जेवायचं. चांगलं आहे. नमकीन. Few moments later. तर मंडळी, सुंदर असं ऐतिहासिक सिटी पॅलेस पाहून झाल्यानंतर आता आम्ही पोचलोय अल्बर्ट हॉल पाहायला. तर बाहेरून तर खूप सुंदर दिसतं आणि जयपूर बघण्यासाठी तुम्हाला 3 ते 4 दिवस पाहिजेत. तर आता पाहूया आपण अल्बर्ट म्युझियम हॉल. जयपूरमधील या अल्बर्ट म्युझियम हॉलला सेंट्रल म्युझियम सुद्धा म्हटलं जातं. या अल्बर्ट हॉलची स्थापना 1876 मध्ये राजकुमार अल्बर्ट याने केली होती. या अल्बर्ट म्युझियम हॉलमध्ये जयपूरमधील पुरातत्वीय विभागाने असंख्य वेगवेगळ्या प्रकारच्या जुन्या हँडीक्राफ्ट वस्तू येथे एकत्र संग्रहित केलेल्या आहेत. तर मंडळी, ही आहे रामायण शिल्ड. म्हणजे या ढालीसारख्या मोठ्या प्रचंड दिसणाऱ्या एका शिल्डवर संपूर्ण रामायण अगदी सुंदर सुबकरित्या कोरलेलं आहे.
तर मंडळी पाहिलात किती मस्त असा अल्बर्ट हॉल म्युझियम होता आणि किती वेगवेगळ्या प्रकारचं काय काय साहित्य ठेवलेलं आहे आणि हे सगळं 200-300 वर्ष जुनं आहे. आणि जसंच बाहेर पडलो बघून झाल्यानंतर तर खाली इथे कठपुतलीचा खेळ होता, तर काय गाणी वाजवते यार, खरंच खूप छान. तर असं कधी पाहिलं ना, नक्की एकदा इकडची संस्कृती या माध्यमातून तरी बघण्याचा नक्की प्रयत्न करा, खूप सुंदर आहे. 1 hour later. तर अल्बर्ट हॉल म्युझियम पाहून झाल्यानंतर आम्ही पोचलो आहे बिर्ला मंदिर पाहण्यासाठी. आणि हे बिर्ला मंदिर श्री लक्ष्मीनारायण मंदिर, याच्या आतमध्ये लक्ष्मीनारायण देव आहेत. तर आतमध्ये तर काय मोबाईल अलाउड नाही, पण बाहेरून मस्त मार्बलचं असं मंदिर बघूया. तर मंडळी बिर्ला मंदिरच्या बाजूलाच आहे श्री गणेश मंदिर. आणि या गणेश मंदिराच्या इथे 5 ते 6 नवीन गाड्या कोऱ्या करकरीत पूजा करण्यासाठी आलेल्या आहेत. आणि हे समोर बघू शकता, हे आहे संपूर्ण गणेश मंदिर. तर मंडळी फायनली आजच्या दिवसभरातली ऐकणारी फिरून झालेली आहे आणि आता 5 वाजलेत आणि थोडीशी शॉपिंगसुद्धा करायची बाकी आहे. आणि जे आपण लगेज आणलं आहे त्या लगेजपैकी एक लगेज विचार करतो आहे की कुरिअरद्वारे मुंबईला पाठव, आणि जाताना आपल्याला गाडीवर जरा कमी लगेज भेटेल. तर सकाळपासून आपण बघितलं जंतर मंतर, त्याच्यानंतर सिटी पॅलेस बघितलं, सिटी पॅलेसनंतर अल्बर्ट हॉल म्युझियम बघितला, बिर्ला मंदिर बघितलं, आता गणपती मंदिरसुद्धा बघितलं. आणि 2-3 ठिकाणं अशी आहेत की आता ती वेळेअभावी आपल्याला पाहता येत नाही, पण जयपूर इतकं सुंदर आहे ना, जसं मी सुरुवातीला म्हटलं की ते 2 दिवसात बघणं अवघड आहे. तर तुम्हाला 3 ते 4 दिवस तुमच्याकडे पाहिजे तर एकदम मस्त असं जयपूर तुमचं बघून होईल. तर आता घेऊया इथून राम थोडासा प्रवास करून थोडीशी शॉपिंग करूया, त्याच्यानंतर आपल्याला लगेज पॅकिंग करायची आहे, तेव्हा भेटू. तर या गणपती मंदिरच्या इथे नवीन गाड्यांची पूजा करायला किती साऱ्या नवीन गाड्या आलेल्या आहेत, भारी. सगळ्या नवीन गाड्या. तर आता 7 वाजलेत आणि शेवटची पॅकिंग वगैरे सुरू आहे. तर आता आम्ही आलो एक साडीच्या दुकानामध्ये आणि जयपूरमध्ये ना ब्लॉक प्रिंट ते फेमस आहे. आणि पाहू शकता इथे हे सगळं नॅचरल ब्लॉक प्रिंटवाले सगळे हे कुर्तीज वगैरे सगळं आहे, लेडीजच खूप आहे. ये सब प्रिंट है भैया, ये सब हाथ से बनाए हुए है ना, सब ब्लॉक प्रिंटिंग होता है. ब्लॉक प्रिंटिंग. कौन सा ये 850 की रेंज में? 850. इसमें स्टार्टिंग लोगे ना दीदी 350 रुपये से स्टार्ट है. कौन सा वाला है वो ये वाला आता सगळी त्यांची शॉपिंग चालू आहे. आणि आता या ज्या साड्या ज्या घेतोय मम्मीसाठी, सासूबाईंसाठी आणि हिच्यासाठी, आणि बहिणींना वगैरे कुर्तीज घेतले. तर हे सगळं पॅक करून कुरिअर करायचं आहे, नंतर हॉटेलला जाऊन दुसरी बॅग सुद्धा कुरिअरसाठी आणायची आहे. चला आता फटाफट ही शॉपिंग क्लिअर करूया. कदार बॉक्स क्रिएशन, तो ये भाई है, इनका दुकान है भाई. और हमने यहाँ से शॉपिंग कर ली है, हमारी सासू माँ खुश होने वाली है और बहुत अच्छे से डिस्काउंट दिया है. बीच का हलाल निकाल दे, बहुत अच्छा डिस्काउंट दिया, थँक्यू सो मच. तर आता आपण आलोय मारुती कुरिअर मध्ये आणि हे आहे हवामहल बाजारच्या इथे. तर आता आपली एक बॅग कुरिअर करायची आहे. तर आपल्याला मस्त DTDC कुरिअर जो आपल्या घरापासून पण जवळ आहे, मारुती कुरिअरवाला, आणि इथून एक बॅग पॅक करून आपण मुंबईला पाठवणार आहे. आणि बाकी आपले रुस्तम सुद्धा इथे बघू शकता उभी आहे. तर आता फटाफट घरी जाऊया रूमवर आणि पॅकिंग करूया, आणि त्यांना पण उद्या सकाळी आपली बॅग आपल्या हॉटेलवरून पिकअप करून घेऊन जाते, बरोबर ना. बघा बघा, जयपूरला आल्यावर सगळे पैसे संपलेत, उरलेले पैसे मोजतोय आम्ही. किती उरलेत? पैसे संपले, आता मुंबईला जायचंय. अजून मुंबईला जायचंय आम्हाला, ते पण राईड करून 3000 रुपये पेट्रोलचा खर्च.
2,000 रुपये अजून हॉटेलचा खर्च, ते 5,000 आणि अजून इकडचं हॉटेलचे पेड करायचं. होगा सब कुछ होगा, डोंट वरी. तर तुम्ही बजेट Be करून positive. फ्री माइंड फिरायला येत असाल तर बाय पैसा तो बहुत जात आहे. जेवढा आपण विचार करतो ना त्याच्याहून जास्त पैसा जातो. ज्याच्यात आम्ही मुंबईला पोहोचू का? याच्यात मुंबईला नाही पोचू शकत. याच्यात आपण फक्त एक दिवस अजून पेट्रोलमध्ये टाकून जयपूरच फिरू शकतो. सो आखिर में ये बचा है हमारे पास. लवकरात हे सगळं काय दाखवायचं, लवकरात लवकर होईल. आम्ही पोहोचू. व्हिडिओजला व्ह्यूज येऊ द्या, चांगले चांगले व्ह्यूज येऊ द्या, तर काहीतरी आपलं भलं होईल. तसं बिकटाला तिकीट खूप महाग आहे तिकडे. तुम्हाला बरेचसे प्लेसेस फिरायचे असेल तर प्रत्येक इथे 1,000 रुपये तरी पर पर्सन तुम्हाला 2-3 दिवस तिकीटमध्येच जातील. चांगला बजेट बनवून जयपूर फिरायला या. तर मंडळी, आजच्या व्हिडिओची शेवट, आजच्या दिवसाचा शेवट आपण सुंदर अशा जेवणाने करतो. आणि आम्ही आलो आहे राधाराणी हॉटेल, हे आहे जयपूरमध्ये. आणि बघू शकता किती टेम्पटिंग आहे हे सगळं. आणि बाजूलाच हवा महलचं सुद्धा चित्र आहे. तर सकाळी 10 वाजल्यापासून फिरतोय आणि दुपारी फक्त 2 वाजता आम्ही पापडी चाट वगैरे खाल्लं होतं, तसं व्हिडिओमध्ये बघितलं. तर आता हे मस्त प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे आणि इथे आता जेवूया आणि या व्हिडिओचा आपण शेवट करूया. तर संपूर्ण एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर फर्स्ट टाइम बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. तर खम्मा गणी. तर बाय बाय, खम्मा गणी.